आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम ही आपली बॉडी क्लॉक फॉलो करते. म्हणजेच गॅस्ट्रिक ज्युसेस किंवा पॅक्टिक एन्झाईम जे आपल्या डायजेशन करता इम्पॉर्टंट आहेत ते तिन्ही सांजेनंतर किंवा रात्री कमी सिक्रीट व्हायला लागतात. ह्यालाच अग्नी मंदावणं असं म्हणतात आयुर्वेदामध्ये. तर आपलं डायजेशन इम्प्रूव्ह करण्याकरता किंवा चांगलं ठेवण्याकरता काय केलं पाहिजे? गोष्ट नंबर 1, आपण झोपण्यापूर्वी 2 ते 3 तास आपलं जेवण होणं गरजेचं आहे. गोष्ट नंबर 2, जेवल्या जेवल्या झोपू नये किंवा लोळू नये. टीव्ही बघत तर मुळीच बसू नये. त्यापेक्षा गोष्ट नंबर 3 म्हणजे 15 मिनिटं किमान शतपावली करणं गरजेचं आहे. शतपावली एक्सरसाइज नाही. गोष्ट नंबर 4, तुमचं रात्रीचं जेवण हे हलकं असावं. म्हणजेच सूप, दही भात किंवा वरण भात, खिचडी असं असावं. गोष्ट नंबर 5, रात्रीचं जेवण हे स्पायसी नसावं, तळलेलं नसावं. दुसरी गोष्ट म्हणजे हेवी पण नसावं. ह्यामुळे तुमचं डायजेशन हे प्रॉपर होईल आणि ऍसिडिटी, त्यानंतर कॉन्स्टिपेशन किंवा गड सारखे मोठे आजार सुद्धा होणार नाही.